वेलकम टू नेता झोन. आजच 1.5 डझनाची मी आंब्याची पेटी घेऊन आले. आज आपल्याला साखर आंबा पाहायचा आहे. त्यातले जवळजवळ मी 11 आंबे साली काढून घेतलेले आहेत. थोडं कच्च्यावरच आंबे घ्यायचे. तुम्ही पाहू शकताय साल जरा हिरवट आहे. तर ही सालं आपण आता खतात टाकून द्यायचे आणि ह्या आंब्याच्या पातळ अशा फोडी करून घ्यायचे. ओके, तुम्ही पाहू शकताय वेळीनं मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. खूप पातळ करायच्या नाही आहेत, थोड्या जाडसर फोडी ठेवायच्या. एवढी जाड अशी मी ही फोड ठेवलेली आहे, कारण हा आंबा शिजल्यानंतर ना पाकामध्ये आपोआप तो पातळ होतो. ओके, म्हणून थोडा जाडसर ठेवायचं. हे 11 आंबे मी घेतलेत. पण साधारण तुम्ही, कारण हे आंबे थोडे मोठे होते, तर मीडियम साईजचे 12 आंबे जर तुम्ही घेतलात तर जवळजवळ 1 किलो साखर ह्याला आपल्याला लागणार आहे. ह्या सर्व फोडी आपण ह्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि त्यामध्ये जवळजवळ 1 किलो साखर आपल्याला घालायचे. खूप पाक नको असेल तर 1/4 किलो आपण घालू शकतो. आता हे साधारण मोठं मोठं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं वर करून आणि झाकून ठेवूया 2 तासापर्यंत. म्हणजे छान सुटतं आणि मग आपल्याला त्याला ते गॅसवरती ठेवायचं आहे. हे आता मिक्स करून झालेलं आहे. हे आता आपण 2 ते 3 तास झाकून ठेवूया. 2 तास झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय भरपूर असं साखरेचं पाणी सुटलेलं आहे. ओके, आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये हा आंबा आणि साखर हे दोन्ही जे आपण मिक्स करून ते घालतीये. आता गॅस बारीक करून मी हे ठेवलेलं आहे. बारीक गॅस करूनच ठेवलेले. मध्ये मध्ये मी फक्त असं हलवते. ओके, आणि त्याच्यावरती ना थोडंसं असं झाकण पण ठेवायचं आहे अर्धवट, आणि गॅस एकदम बारीक आहे. तुम्ही पाहू शकताय आता बिलकुल हे शिजलेलं आहे. आता गॅस आपण बंद करूया. तुम्ही पाहू शकताय साधारण अशी असा हा पाक व्हायला पाहिजे, ज्याच्यातला वॉटर कंटेंट पूर्ण गेलेला आहे. आता थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे उद्या सकाळी, कारण आपण मी रात्री केलेलं आहे. उद्या बिलकुल हे थंड होईल आणि मग काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. जर आपल्याला जास्त टिकवायचं असेल ह्याला आणखीन 6 महिन्यापेक्षा जास्त वगैरे, तर सोडियम बेन्झॉइट ह्याच्यामध्ये एक चिमूटभर टाकायचं आहे, सर्व ढवळायचं आहे आणि मग बरणीत भरायचं. म्हणजे अजिबात ह्याला वरती अशी पांढरी साय सारखे आल्यासारखं होतं ना, तो बुरशीच असते ती ॲक्च्युली, ती येत नाही. अदरवाईज फ्रीजमध्ये लगेच संपणार असेल 1 महिन्याभरात तर फ्रीजमध्ये पण आपण ठेवू शकतो, पण फ्रीजमध्ये एवढी जागा असत नाही आपल्याकडे, म्हणून थोडं सोडियम बेन्झॉइट घालून आपण ठेवलं तर हे जास्त टिकू शकतं. नक्की करून पहा. फॉलो नीता झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे हापूस आंब्याचं साखर आंबा खूपच सुंदर.